आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारजी। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आज नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि तुम्ही संयुक्त मेळावा घेत आहे, काय सांगा? आता निवडणुका चा प्रचार जोरात सुरू झाला। आरोप प्रत्यारोप सगळं घाण राजकारण महाराष्ट्रात होताना दिसते। इतकं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही। कालच आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की विलासरावांचे म्हणजे आठवणी आम्ही इथे लातूरात संपवून टाकू, म्हणजे विचार पुसून टाकू विचार। अरे ही कुठली पद्धत आहे राजकारणाची? ही कुठले विचार आहेत? ही कुठली संस्कृती आहे? म्हणजे राज्य हे उद्ध्वस्त व्हायला लागलं आहे। निवडणुका जरी असल्या तरी निवडणुकामध्ये वैचारिक आणि विकासात्मक बाबीवर निवडणुका होणे अपेक्षित आहे। इथे धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुकाला जात आहे। तिकडे योगी येतो आहे काय? कधी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान जरी थेट प्रचारासाठी आले नसले तरी पण त्यामागचा उद्देश हा धार्मिक ध्रुवीकरणाचाच आहे। हे सगळं काही लपून राहिलेलं नाही। आणि म्हणून मला वाटतं की आता आम्ही आपली वैचारिक लढाई लढतो आहोत आणि नक्की आम्हाला यश मिळेल। जनता सगळ्या गोष्टींना वैतागली आहे, परंतु प्रचंड पैसा आणि दबाव अनेक निवडणुकामध्ये तुम्ही पाहिलं की उमेदवाराची धरून पकडून जबरदस्तीनं त्यांना विड्रॉल करायला लावलं आणि निवडणुका अविरोध करायला लावले। हे काही लोकशाहीमध्ये बसलेत आणि आपले त्यांचे मंत्री सांगतात की निवडणुका बिनविरोध झाल्या तर त्यात काय मोठा हे झालेलं आहे, कुठली अडचण आहे? मला वाटतं एकूण नागपुरात तर परिस्थिती आता बदलते। नागपुरातील लोकांना बदल हवा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की नागपुरातील लोक या निवडणुकीमध्ये 100% बदल करतील आणि महानगरपालिकेवर काँग्रेसला मदत होईल, काँग्रेसचा बहुमत मिळेल हा मला विश्वास आहे। बिनविरोध बाबत निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे की आता तिथे निवडणूक होऊ शकत नाही, कायद्यात तशी तरतूद नाही। मनसे न्यायालयात गेली, काँग्रेसची काय भूमिका आहे पुढच्या काळात? निवडणूक आयोग हा तर भारतीय जनता पक्षाचा मांडलिक झालेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या नोकरासारखा निवडणूक आयोग बोलतो आहे, म्हणजे त्यांचा पोपट झालेला आहे सांगायचं झालं तर। हा पोपटासारखा, शिकवलेल्या पोपटासारखा बोलायला लागला आहे। आता जिथे निवडणूक आयोगाने नोटा ठेवलेला आहे, उमेदवार पसंतीचा नसेल त्या ठिकाणी कोणीच उमेदवार पसंतीचा नसेल त्या ठिकाणी नोटाची व्यवस्था आहे ना, आणि परत तिथे निवडणुका होऊ शकतात। आता ही तरतुदी त्याला आम्ही सांगावेत, त्याचा अभ्यास नसेल तर असे लोक जर तिकडे असतील तर लोकशाहीला हे अशी लोक मारकच आहेत असा त्याचा अर्थ होतो। भाजपचे नेते के.सी. पाटील म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज जे दैवत आहे महाराष्ट्राचं ते पाटीदार समाजाचे होते। ह्या काय आता नवीनच आणलं आहे? उद्या सगळे गुजरातचे लोक येतील, कोणी पाटीदार म्हणतील, कोणी महाराजांना ते महाराजांचं आवडतं खाद्य हे ते सांगतील की काय म्हणतात त्याला फाफडा वगैरे होता असंही सांगतील। काय म्हणजे मतांसाठी काय पण बोलून महाराजांचा अवमान करणं सातत्यानं या राज्यामध्ये सुरू आहे। आणि खरं तर हा कुठून जावई शोध त्या पाटीलनी लावला आहे पाटीदार समाजाचा मला माहीत नाही। इतिहास ते वाचत नाहीत, निवळ बरडायचं काम करतात आणि या बरडणाऱ्या लोकांच्या तोंडाला काय आता कुलूप राहिलं नाही, काही बंधन राहिलेलं नाही असंच त्याचा अर्थ होतो। ठाकरे बंधूंची मुलाखत आहे, त्याला उत्तर द्यायला मुख्यमंत्र्यांची मुलाखत आहे। काँग्रेसतर्फेही काही मुलाखतीचं काय आयोजन आहे या प्रचारात? नाही, नक्कीच राहील ना, नक्कीच राहील। आम्ही मुलाखतीस होतील प्रचारामध्ये। आता आम्ही सगळ्या कॉर्पोरेशनमध्ये प्रदेशाध्यक्ष पण जात आहेत, मी पण जातो आहे आणि आम्ही सगळीकडे फिरू। शेवट ही निवडणूक कॉर्पोरेशनची महानगरपालिकेमधले असलेल्या सुविधा यावर आधारित। तर तुम्ही पाहिलं आहे की काल परवा संभाजीनगरमध्ये गटरच्या पाण्याने किती घाण झालं, लोकांची लग्न लागू शकली नाहीत अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी झाली। पूर्ण शहरं उद्ध्वस्त झाली, घाणीचं साम्राज्य आहे, पाणी मिळत नाही 4-4 दिवस आणि अव्यवस्थेचं संपूर्ण कारण आहे। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर ह्या निवडणुका व्हाव्यात, विचाराच्या दृष्टीनं निवडणुका विचार करून मांडाव्यात
अशी आमची भूमिका आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.